हलचल या चित्रपटात दिलीप कुमार साहेबांच्या सांगण्यावरून के आसिफ यांनी बलराज साहेबांना जेलरची व्यक्तिरेखा दिली। ह्या पात्रासाठी साहनी साहेब खूप उत्साहात होते। ह्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी ते के आसिफ यांच्यासोबत आर्थर रोड जेलला सुद्धा जाऊन पोहोचले। असं ठरलं की बलराज साहनी हे आर्थर रोड जेलच्या जेलर सोबत काही काळ राहतील आणि त्या भूमिकेची तयारी करतील। या दरम्यान झालं असं की बलराज एका मिरवणुकीत सहभागी झाले। त्या मिरवणुकीत अचानक खूप हिंसाचार झाला आणि अनेक लोकांसोबत बलराज यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आणि त्यांना खरोखरच जेलमध्ये राहावं लागलं। मग एक दिवस के आसिफ त्यांना भेटायला जेलमध्ये गेले आणि तिथल्या जेलरशी बोलून त्यांनी बलराज यांना जेलमध्ये राहूनच शूटिंग पूर्ण करण्याची सूट घेतली। त्यानंतर बलराजजी रोज सकाळी शूटिंगला जायचे आणि शूटिंग पूर्ण करून संध्याकाळी जेलमध्ये परत यायचे। जवळपास 3 महिने त्यांनी जेलमध्ये राहूनच हलचल या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं।